फक्त मिठीत घे भाग 11. त्या पाठोपाठ एक जोरात किंचाळी एक वाली. आ तसं सर्वांनी मागे बघितलं आणि राहुल जोरात ओरडला, सावी. तो धावत तिच्याकडे गेला आणि तिचं डोकं मांडीवर घेतलं. जेव्हा हे सर्व जात होते तेव्हा तिने असंच मागे फिरून बघितलं तर निमिष रुद्रवर गोळी मारणार होता आणि रुद्रला वाचवण्यासाठी ती मध्ये आली आणि गोळी तिच्या पोटात लागली. राहुल म्हणतो, काही नाही होणार तुला, मी आहे ना, तुला काहीच होऊ देणार नाही म्हणत त्याने डॉक्टर डायरेक्ट तिला उचललं आणि बाहेर घेऊन जाऊ लागला. इकडे रुद्रला खूप राग आला. त्याने त्याची गन काढली आणि एका झटक्यात दोघांना पण शूट केलं, पण त्यांना मरू दिलं नाही. गोळी एकाच्या पायावर आणि एकाच्या हातावर मारली. रुद्र म्हणतो, तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला असं सहजपणे मारून देईन? अजिबात नाही, तडपून तडपून मारेन मी तुम्हाला. इन्स्पेक्टर घेऊन जा यांना, तो बोलला आणि तो पण घाईत बाहेर आला. राहुल तिथेच असलेली कोणाची तरी गाडी घेऊन गेला पण होता. मग रुद्रने पटकन त्याचं लोकेशन ट्रेस करून गाडी सुरू केली. पुढच्याच 20 मिनिटात ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर राहुल ऑपरेशन थिएटर बाहेर डोक्याला हात लावून बसला होता. तेव्हा रुद्र आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. राहुल म्हणतो, रुद्र, तिला काही होता कामा नये. रुद्र, मी मरून जाईन तिला काही झालं तर. पुन्हा एकदा माझ्या जवळची व्यक्ती गेलेली मी नाही सहन करू शकणार रे म्हणत तो रडू लागला. मोनिकाने राहुलला रडताना पहिल्यांदा पाहिलं होतं. रोज एवढं कडक असणारा राहुल आज रडतोय. यावरून तिला एवढंच समजलं की राहुल सावीवर प्रेम करू लागलंय. 1 तास तिचं आतमध्ये ऑपरेशन चालू होतं आणि बाहेर रुद्राचा जीव वर खाली होत होता. कधी एकदा तिला एकदम व्यवस्थित बघतोय असं त्याला झालं होतं. 1 तासाने डॉक्टर बाहेर आले तसं राहुल लगेच त्याच्याकडे गेला. राहुल म्हणतो, डॉक्टर, ती कशी आहे? ठीक आहे ना ती? डॉक्टर म्हणाले, त्या ठीक आहेत, आता बेशुद्ध आहेत ते, येतील थोड्या वेळात शुद्धीत. पण मला जरा आता वेगळं बोलायचं आहे. राहुल म्हणतो, काय झालं? काही सिरियस आहे का? डॉक्टर म्हणाले, हो, थोडं सिरियस आहे. काय डॉक्टर? त्यांची गर्भाशय पिशवी आम्हाला काढावी लागली. गोळी त्यांना तिथेच लागली होती, त्यामुळे आम्हाला ती काढावी लागली. जर आम्ही काढली नसती तर त्यांना इन्फेक्शन झालं असतं, त्यामुळे त्यांचा जीव पण धोक्यात आला असता. पण राहुल म्हणतो, पण काय डॉक्टर? डॉक्टर म्हणाले, गर्भाशय काढल्यामुळे त्या आता कधीच आई होऊ शकणार नाहीत. हे त्यांना जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला त्यांना खूप सांभाळावं लागेल, कारण स्त्रीसाठी ती खूप मोठी गोष्ट असते. आम्ही अशा कित्येक महिलांना बघितलंय की ज्यांची गर्भाशय पिशवी पाळी दरम्यान अतिरिक्त रक्तस्राव, ओव्हरी कॅन्सर, ट्यूबचा कॅन्सर या आणि अजून काही कारणास्तव काढावी लागते. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं. कशी कधी त्या डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात, स्पेशली त्या मुली ज्या अनमॅरिड आहेत. तुम्ही त्यांना समजून घ्या आणि त्यांना सांभाळा म्हणत डॉक्टर निघून गेले. इकडे सावीला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं तसं राहुल तिला बघायला गेला. ती अजूनही शुद्धीत आली नव्हती. राहुल म्हणतो, सावी, उठ ना ग, तुला अशी शांत मी नाही बघू शकत. तू उठ ना, मस्ती कर, मला त्रास दे, तुझी ती गाणी म्हण, पण आता उठ ना आणि माफ कर ग मला. मी तुझ्यावर ओरडलो, रागवलो, विसरते आता. आता तू उठलीस ना की आपण लग्न करू. मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. तो तिथेच तिचा हात पकडून रडत होता आणि तसाच तिथे रडत रडत झोपला. तिला 1-1.5 तासाने शुद्ध आली तेव्हा राहुल तिच्या हात पकडून तिथे झोपला होता. तिचा चेहऱ्यावर हलकं स्माईल आलं त्याला जवळ बघून. तिची हालचाल झाली म्हणून त्याला पण जाग आली. त्याने बाहेर बसलेल्या रुद्र आणि मोनिकाला बोलावलं. रुद्र म्हणतो, कसं वाटतंय आता सावी? काही दुखतंय का? सावी म्हणते, हो, थोडं पोटात इथे दुखतंय. ती बोलली तसं राहुलने डॉक्टरला हाक मारली. डॉक्टर म्हणाले, काय झालं? ओ, तुम्हाला शुद्ध आली होय, काही दुखतंय का? सावी म्हणते, हो, थोडं पोटाचा इथे दुखतंय, तुमचं ऑपरेशन झाले म्हणून दुखतंय. मिस्टर रुद्र, मला वाटतं तुम्ही त्यांना आत्ताच खरं सांगा, त्या थोड्या सावरतील स्वतःला. सावी म्हणते, काय झालं डॉक्टर? राहुल म्हणतो, काही नाही झालंय, तू ठीक आहे एकदम. तो बोलला पण तिने त्याला इग्नोर केलं. सावी म्हणते, डॉक्टर, पेशंट मी आहे तर मला काय झालंय हे मला माहिती असायला पाहिजे आणि तुम्ही डॉक्टर आहात म्हणजे ते मला सांगणं तुमचं कर्तव्य आहे, सो तुम्ही मला सांगा. डॉक्टर म्हणाले, ते तुम्हाला गोळी गर्भाशयाजवळ लागली होती, त्यामुळे आम्हाला तुमचं गर्भाशय काढावं लागलं. तुम्ही आता कधीच आई नाही होऊ शकत. ते बोलले तशी सावी शांत झाली. शॉक बसला होता तिला. सगळे ती काय रिॲक्शन देते हे बघत होते. ती 5 मिनिटं शांत राहिली आणि मग नॉर्मल होत बोलली, ओके डॉक्टर, बाकी काहीच नाही ना? तिने विचारलं तसं डॉक्टरांनी नाही म्हणून मान हलवली आणि टेक केअर बोलत निघून गेले. मोनिका म्हणते, सावी, आर यू ओके? सावी म्हणते, डोंट वरी, मी डिप्रेशनमध्ये जाणार नाही.
ठीक आहे, त्यांना माझा जीव वाचवायचा होतं म्हणून त्यांनी केलं, जाऊ द्या. रुद्र म्हणतो, तू आता जरा आराम कर, ठीक आहे? आम्ही आहोत बाहेर, काही लागलं तर आवाज दे. तो बोलला तसं तिने हो म्हणून मान हलवली. मग ते तिघं बाहेर जाऊन बसले. राहुल म्हणतो, रुद्र तुम्ही दोघं घरी जा, मी थांबतो इथे. रुद्र म्हणतो, ठीक आहे, सकाळी आम्ही येतो लगेच. असे पण सकाळ व्हायला 2 ते 3 तासच राहिले. आम्ही नाश्ता घेऊन येतो दोघांसाठी म्हणत ते दोघं गेले. रुद्रने तिला घरी सोडलं आणि तो पोलीस स्टेशनला आला. कुठे आहेत ते दोघं? इन्स्पेक्टर म्हणतो, तुमच्या नेहमीच्या ठिकाणी ठेवलेत. ते बोलले तसं रुद्रच्या चेहऱ्यावर एक डेव्हिल स्माईल आली. तो पटकन गाडीने घरी गेला आणि त्याच्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजेच त्याच्या घराच्या मागच्या सिक्रेट रूममध्ये गेला. तर तिथे त्या दोघांना वाढून ठेवलं होतं. गोळी लागलेल्या ठिकाणी फक्त कपडा बांधून ठेवला होता. तो पण आता रक्ताने लाल झाला होता. त्याच्या आजूबाजूला सर्व रुद्रची माणसं बसली होती. रुद्र त्यांच्या समोर गेला. त्याच्या एका माणसाने त्याच्या हातात पाण्याची बाटली दिली. रुद्रने ते पाणी जोरात त्या दोघांच्या तोंडावर मारलं. तसे ते दोघं खटकन शुद्धीत आले. रुद्र म्हणतो, मी तुम्हाला पोलिसांकडे दिलं तर तुम्ही फक्त जेलमध्ये जाल आणि नंतर सुटून याल वाटलं. तुम्हाला तुमच्या चुकीची शिक्षा मी देणार आहे म्हणूनच तुम्हाला सोडलं पोलिसांनी. तर तुमची गोळी माझ्या बहिणीला लागली म्हणत त्याने निमितच्या पायावर जिथे गोळी लागलेली तिथे मीठ लावलं आणि जोरात दाबलं. तुमच्यामुळे तिने तिच्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट गमावली. मग मी तुम्हाला असंच कसं सोडू? रुद्रने हात बाजूला केला तसं त्याच्या एका माणसाने त्याला एक पकड दिली. रुद्र म्हणतो, हे तुमच्यामुळे मी आणि मोनिका 20 वर्ष आमच्या आईबाबांपासून लांब राहिलो म्हणून. बोलत त्याने त्या पकडने जोरात त्याचं नख पडलं. तसं तो जोरात किंचाळला, पण तोंडात कपड्याचा गोळा कोंबला होता म्हणून आवाज बाहेर येऊ शकला नाही. मग आकाशकडे गेला. रुद्र म्हणतो, हे तुम्ही आमच्या आईबाबांना 20 वर्ष त्रास दिलं म्हणून. बोलत त्याने त्याच्यासोबत पण तेच केलं. तुमच्यामुळे मी माझ्या प्रेमापासून 20 वर्ष लांब राहिलो म्हणत त्याने त्या नख उपटलेल्या बोटांवर मीठ लावलं. त्यांना खूप त्रास होत होता, पण त्यांच्यासमोर जो बसला होता त्याला त्यांची दया येत नव्हती. कशी येणार ना? त्यांनी तर 20 वर्ष तडपून तडपून काढले होते. रुद्र त्याच्या आई वडिलांसाठी 20 वर्ष तडपला होता. ते या जगात नाहीच हेच सत्य होतं समोर त्याच्या. आपण आता अनाथ आहोत ही गोष्ट त्याच्या हृदयाला काट्यासारखी टोचत होती. त्याचे आई वडील आपला मुलगा कसा असेल, काय खात असेल, कुठे असेल या प्रश्नांनी तडपत होते. आपल्याला त्यांना बघायला भेटेल की नाही हे पण त्यांना माहीत नव्हतं. रुद्र त्यांना शारीरिक त्रास देत होता, पण त्यांनी तर सर्वांना मानसिक त्रास दिला होता, जो त्यांच्या सर्वांसाठी जीव घेणा होता. मग त्याने 2 कट केलेल्या वायर आणल्या आणि त्यांचा खुर्चीला बांधल्या आणि स्विच ऑन केलं. तसं त्यांना जोरजोरात करंट लागले. रुद्र म्हणतो, यांचा जीव गेल्याशिवाय स्विच बंद करायचं नाही. बोलून तो निघून गेला. मागे त्याच्या माणसांनी ते दोघं खतम झाल्यावर त्यांची बॉडी ठिकाण्यावर लावली. इकडे सकाळी सावी उठली तर राहुल तिथेच बसला होता. तिने त्याला परत दुर्लक्ष केलं आणि उठून बसू लागली. पण तिला त्रास झाला तसं लगेच राहुल तिच्या जवळ आला. सावी म्हणते, नर्सला बोलाव. तसं त्याने तिला बोलावलं. ती आल्यावर तिने तिला नीट बसवलं आणि पोटावर जोर देऊ नका सांगून ती गेली. राहुल म्हणतो, हे घे सावी, ज्यूस पी. ती पण प्यायली. त्याच्याशी एक शब्द पण बोलली नाही. राहुल म्हणतो, तू मला का इग्नोर करतेस? सावी म्हणते, मला झोप येते, मी थोडी झोपते. तिने परत त्याला इग्नोर केलं आणि झोपली. असाच एक आठवडा गेला. हा पूर्ण आठवडा सावी हॉस्पिटलमध्येच होती. तिने हा पूर्ण आठवडा राहुलला इग्नोर केलं होतं आणि तो सतत तिच्या मागेपुढे राहत होता. त्याच्यासोबत काहीतरी बोलेल म्हणून तो घरी पण खूप कमी जायचं, पण ती काय त्याच्याशी बोलली नाही आणि तो तडपत होता तिच्याशी बोलायला. आज तिला घरी आणलं तर साक्षीने तिचं औक्षण केलं. साक्षी म्हणते, थँक्यू बाळा, तुझ्यामुळे माझा रुद्र आज जिवंत आहे. तुझे आभार कसे मानू? सावी म्हणते, काकू थँक्यू नका बोलू. तो फक्त तुमचा मुलगाच नाही, माझ्या मैत्रिणीचा नवरा आहे आणि माझा भाऊ आहे. त्यानेच तर मला एवढं खंबीर केलं, मला माझ्या पायावर उभं केलं. त्याने स्वतः किती वेळा माझा पण जीव वाचवला आहे. मग मी केलं ते त्यात एवढं काही नाही. कुंदा म्हणते, अगं एवढं कसं नाही? जगातलं एवढं मोठं सुख तुझ्यापासून दूर झाले आणि असं कसं काहीच झालं नाहीये? तुझं दुःख समजतं मला. शेवटी मी पण तर तुझ्यासारखीच आहे ना. मोनिका म्हणते, आई कोण बोललं तुला मुलं नाही? मी आहे ना तुझी मुलगी. तू पण तर मला आईसारखीच माया आणि ममता दिलीस ना. आईचं प्रेम दिलंस, कशाची कमी पडू दिलीस नाही. आणि माझी खरी आई आली तर मी तुला सोडून जाईल असं वाटलं का गं तुला? कुंदा म्हणते, अगं नाही गं, माझं तर लग्न झालं होतं, पण सावीचं अजून पूर्ण आयुष्य बाकी आहे.
लग्न व्हायचं तिचं अजून, ती काय करणार? सावी म्हणते आता या दोघांचं लग्न झालं की परत बँगलोरला जाणार, काम करणार आणि आयुष्य जगणार. असं पण माझ्या आयुष्यात सुख नाहीच. लहानपणी आईबाबांनी सोडलं, जाऊ द्या आता. मुहूर्त कधीचा आहे ते सांगा. रक्षा म्हणते पुढच्या आठवड्यात आहे. आता कामाला लागलं पाहिजे. कुंदा म्हणते हो ना, ते आम्ही बघू काय तयारी करायची ते. तू जा बाळा, जाऊन आराम कर जा. ती पण रूममध्ये गेली. रडू येत होतं तिला. आयुष्यात सुख नव्हतं तिच्या. आधी आईबाबांनी सोडलं, अनाथ केलं. ज्याच्यावर प्रेम केलं त्याने नेहमीच नकारलं आणि आता सहानुभूती दाखवतोय. इकडे रुद्र मोनिका रूममध्ये होते. रुद्र राहुल असं का करतोय? का ॲक्सेप्ट करत नाहीये तिचं प्रेम? रुद्र म्हणतो त्याला प्रेमाची जाणीव झालीये ग, पण आता सावीलाच ती सहानुभूती वाटते. मोनिका म्हणते तिचं पण बरोबर आहे रुद्र. जेव्हा ती त्याला बोलली होती की मी प्रेम करते तुझ्यावर, तेव्हा तो नाही बोलला आणि आता जेव्हा तिच्यासोबत वाईट घडलंय तेव्हा तो तिला जवळ करतोय, तर तिला ती सहानुभूती वाटणारच ना. रुद्र म्हणतो त्याच्या नाही बोलण्याला काही कारण होतं. त्याच्या एक भूतकाळ होता. मोनिका म्हणते काय? रुद्र म्हणतो राहुलचं एका मुलीवर प्रेम होतं. अगं खूप प्रेम करायचं तिच्यावर. आम्ही आश्रमातून बाहेर आल्यावर ती त्याला भेटली. त्याने कधीच सावीला मैत्रिणीचा पुढे मानलं नाही. तिच्याकडे कधी त्या दृष्टीने बघितलं नाही, पण ती तिला बघताच तो तिच्या प्रेमात पडला. त्याने तिला तसं सांगितलं सुद्धा, आम्ही काय काम करतोय ते सांगितलं. ती पण त्याला बोलली. दोघांचं प्रेम होतं एकमेकांवर खूप. असंच एक दिवस ते दोघं फिरायला गेले होते. तेव्हा राहुलवर अटॅक झाला. मी प्रत्येक ठिकाणी नाही जायचो, खूप गरजेचं असलं तरच जायचो. आम्ही दोघांनी खूप गुन्हेगारांना पकडून दिलं होतं, त्यामुळे आमची खूप दुश्मन झाले होते आणि राहुल माझा खास माणूस म्हणून मग त्यांनी त्याच्यावर अटॅक केला. त्याने पण भरपूर जणांना मारलं. तेव्हा पण एक गोळी त्याच्याकडे येत होती. ती गोळी तिने स्वतःवर घेतली. ती जाऊन तिच्या बरोबर हृदयाच्या इथे लागली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिने जीव सोडला. तिने त्याला सगळं विसरून पुढे जायला सांगितलं होतं, पण तो तिला विसरू शकत नव्हता आणि पुन्हा असं काही घडू नये म्हणून मग तो सगळ्यांपासून लांब राहू लागला, खास करून सावीपासून. मोनिका म्हणते खरंच मला वाटलं नव्हतं राहुलच्या लाईफमध्ये एवढं सगळं घडलं असेल म्हणून. रुद्र म्हणतो जाऊ दे, राहुल तिला म्हणवेल. तू बोल, लग्नात काय काय करायचं? मोनिका म्हणते आपण ना लग्नात खूप मजा करायची. मोठा मंडप हवा मला लग्नात. रेड कॉर्पोरेटवर मी चालत येणार, तू माझी वाट बघत असणार. मेहंदी हवी, संगीत हवी, अजून भरपूर काही. तुला ना मी लिस्ट देईन बनवून. हा. रुद्र म्हणतो माझी एक इच्छा आहे ग. मोनिका म्हणते काय? रुद्र म्हणतो आपली मुलं होतील तेव्हा त्यांना तरी तुझ्या हाताचं जेवण खायला भेटावं ग. मोनिका म्हणते काय रे रुद्र, मी शिकताय ना. रुद्र म्हणतो मजाक करत होतो ग, म्हणत तो आणि ती गप्पा मारत बसले. इकडे सावीच्या रूममध्ये राहुल आला. सावी बेडवर बसून मोबाईल बघत होती. राहुल म्हणतो आत येऊ का? सावी म्हणते मी नाही बोलली तर तू नाही येणार का? राहुल म्हणतो मला थोडं बोलायचं तुझ्याशी. सावी म्हणते कामाचं असेल तर बोल, नाही तर मग तू जाऊ शकतेस. राहुल म्हणतो कामाचंच आहे. सावी लग्न करशील माझ्याशी? सावी म्हणते नाही, झालं असेल बोलून तर जाऊ शकतोस तू. राहुल म्हणतो सावी प्लीज मला माफ कर. तुला माहिती आहे मी तुला का लांब करत होतो. मला माफ कर, पण मला आता माझी चूक समजली. प्लीज मला इग्नोर करू नकोस. बोल ना माझ्याशी प्लीज. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे मला आत्ता समजलं. माफ कर ना मला. सावी म्हणते राहुल तुझी माझ्यावर सहानुभूती आणि दया दाखवून झालं असेल तर जाऊ शकतेस तू. राहुल म्हणतो मी तुझ्यावर सहानुभूती किंवा दया नाही दाखवत आहे. माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. जे झालंय ते सगळं विसरून मी पुढे जातोय ग, पण तुझ्याशिवाय मी पुढे नाही जाऊ शकत. सावी म्हणते तू आता आयुष्यात पुढे जायचं ठरवलं असशील तर एखादी दुसरी साथीदार शोध, जी तुझे आयुष्यभर साथ देईल, तुला सुख देईल, तुला तुझं मुलं देईल अशी बघ. राहुल म्हणतो तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नको मला. तू साथ दिली नाहीस तर मी तिथेच उभा राहीन, तुझी वाट बघत, पुढे जाणार नाही. प्लीज सावी हो बोल. सावी म्हणते तू जाऊ शकतेस, म्हणत ती बेडवर झोपली. राहुल पण मग हताशपणे उठला. राहुल म्हणतो ठीक आहे, तू आता नाही बोलतेस, पण मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात जाणार नाही. आता माझं लग्न जर कोणाशी झालं तर तुझ्याशीच होईल, बाकी कोणाशीच नाही, समजलं? म्हणत तो जाऊ लागला. तेवढ्यात ती बोलली. सावी म्हणते राहुल अपूर्ण झाली आहे रे मी आता. आई नाही होऊ शकणार मी कधीच. तुला बाबा पण नाही होता येणार माझ्याशी लग्न केलंस तर. त्यापेक्षा तू एखादी दुसरी चांगली मुलगी बघ, तिच्याशी लग्न कर आणि तुझा एक सुखाचा संसार सुरू कर. माझ्याशी लग्न केलंस तर कसलाच सुख तुला भेटणार नाही. ती रडत बोलली. तिचं दुःख त्याला समजत होतं. राहुल म्हणतो
मी पण तर अपूर्णच आहे ना तुझ्याशिवाय राणी. आणि मुलाचं म्हणत असशील तर आपण आश्रमातून एक मूल दत्तक घेऊया. त्या मुलाला आई वडील भेटतील आणि आपल्याला मुलं. असं पण माहिती आहे तुला, आश्रमातील मुलं आई वडिलांसाठी, मायेसाठी, प्रेमासाठी किती तडपत असतात. आपण पण तर त्यातूनच गेलोय ना. जेव्हा आश्रमात कोणी मुलं ॲडॉप्ट करायला यायचं तेव्हा किती वाटायचं आपल्याला. ते ॲडॉप्ट करतील, आपल्याला आई वडील भेटतील, आता कुणी आपल्याला अनाथ नाही बोलणार, आपल्या नावापुढे एक नाव लावलं जाईल. तुला हे सर्व माहिती आहे. आपण एक छान मुलं ॲडॉप्ट करूया, त्याला आई वडिलांचं प्रेम देऊया. फक्त तू हो बोल सावी. तो तिला समजावत बोलला. तो जे बोलत होती ते तिला पण पटत होतं. ती अनुश्री भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती. सावी म्हणते, पण माझ्या काही अटी आहेत. राहुल म्हणतो, सर्व मान्य आहे मला. सावी म्हणते, आधी ऐकून घे. एक, तू माझ्यावर कधी ओरडणार नाहीस, मी कितीही मस्ती केली तरी. दोन, आपलं भांडण झालं तरी रोज रात्री तू मला मिठीत घेऊन झोपणार. आणि तीन, आठवड्यातला रविवार पूर्ण माझा असणार. त्या दिवशी तू फक्त माझ्यासोबत राहायचं, शॉपिंग आणि फिरायला जायचं. चार, महिन्यातून एकदा तू जेवण बनवायचं. मला माहिती आहे तू खूप छान जेवण बनवतो. तो तिच्या प्रत्येक प्रश्नावर हो म्हणून मान हलवत होता. राहुल म्हणतो, अजून काही? सावी म्हणते, हो, एक राहिलं. तू कधीच मला सोडून जायचं नाही, म्हणत तिने त्याला मिठी मारली. राहुल म्हणतो, नाही जाणार. तुला सोडून जाऊ तरी कुठे राणी मी. खूप वेळ ते दोघं एकमेकांच्या मिठीत होते. मग खाली येऊन त्यांनी सगळ्यांना ते दोघं पण लग्न करणार आहे हे सांगितलं. सर्व खूप खुश झाले. रुद्र आणि मोनिकासोबत राहुल आणि सावीचं लग्न करायचं ठरवलं. एकाच मंडपात दोघांचं पण लग्न होणार होतं. आता घरात लग्नाची सुरुवात झाली होती. सगळीकडे आनंद पसरला होता. आधी फक्त मोनिका आणि रुद्रचं लग्न होतं, पण आता राहुल आणि सावीचं पण होणार म्हणून सर्व अजूनच जास्त खुश होते. खरं तर सावीसाठी सर्व जास्त खुश होते. ती एवढ्या मोठ्या धक्क्यातून सावरली. राहुलने प्रेम कबूल केलं आणि ती पण लग्नाला तयार झाली. लग्नाचं तयारी जोशात सुरू केली. रक्षा, साक्षी आणि कुंदाला काय करू आणि काय नको असं झालं होतं. रक्षा म्हणते, मोनिका तू आज पासून सावीच्या रूममध्ये झोपणार लग्न होईस पर्यंत. रुद्र म्हणतो, का का असं? तो एकदम जोरात ओरडत बोलला. सावी म्हणाली, ए गधड्या, हळू ओरड. अरे बाबा, तशी रीत असते. नवरा आणि नवरीने लग्न होईपर्यंत एकत्र राहायचं नसतं. त्यामुळे तू गप्प बस. आता आईच्या पुढे कोण जाणार? अजून तरी तेवढी हिंमत कोणातच नाही की आईच्या पुढे बोललेल. रुद्र बिचारा एवढंसं तोंड करून बसला आणि त्याच्यावर राहुल आणि सावी मोनिकाला हसू येत होतं. ते तिघं त्यांच्यावर हसत होते. रुद्र म्हणतो, आई हे बघ, तिघं हसताय मला. एखाद्या लहान मुलाने तक्रार करावी तसं त्याने केलं. साक्षी म्हणते, ए हसू नका ग त्याला, जा काम करा तुमची. आईने लटक्या रागात त्यांना ओरडल्या. खरं तर त्यांना पण हसायला येत होतं त्यांच्यावर. तरी पण जाताना मोनिका त्याला चिडवून गेली. बिचारा रडका बोलून गेली त्याला. आज सगळे जण शॉपिंग करायला गेले. बायका मस्त फिरत होत्या. एक एक वस्तू आठवून घेत होत्या. एकीला एक आठवलं की ती ते घ्यायची, तोपर्यंत दुसरीला दुसरी गोष्ट आठवायची आणि त्या सामानाची बॅग पुरुष होतेच पकडायला. बिचारे 5 जण थकून गेले होते त्यांच्या मागे धावून आणि एवढं सामान हातात पकडून. आम्ही म्हणतो, अरे बायकांनो, दुकानात बाकींच्यांना घ्यायला पण ठेवा वस्तू जरा. रक्षा म्हणते, ओ तुम्ही गप्प बसा हो. एक तर यातलं समजत नाही तुम्हाला काही आणि आम्ही घेतोय तर आम्हालाच बोलताय. ते सामान आधी नीट पकडा, पडलं नाही पाहिजे, समजलं ना. त्या त्यांना दाटवत बोलल्या. आम्ही म्हणतो, हमालच करून टाकलंय आम्हाला. ते हळूच तोंडातल्या तोंडात बोलले. रक्षा म्हणते, काही बोललात का तुम्ही? आम्ही म्हणतो, नाही, कुठे काहीच नाही, तू कर शॉपिंग. ते थोडे घाबरत बोलले. त्यांची अवस्था बघून हे 4 जण त्यांच्यावर हसत होते. बायकोंचा दरारा रुद्र म्हणतो, बाबा का उगाच गेलात पायावर दगड मारायला? आम्ही म्हणतो, थांब सांगतो तिला, तू तिला दगड बोललास ते. अगं ये ऐकतेस का? रुद्र म्हणतो, ओ बाबा शांत राहा की, का वाट लावताय माझी? लग्न आहे हो माझं 1 आठवड्यानंतर आणि असं नवरदेवाला शिव्या खायला लावताय तुम्ही? रक्षा म्हणते, काय हो, काय हाक मारली? आम्ही म्हणतो, काही नाही, मी म्हणत होतो आरामात शॉपिंग करा तुम्ही. ते हळूच हसत बोलले. रक्षा म्हणते, गप्प बसा हो. परत पचका झाला त्यांचा. ओरड पडला परत त्यांना. रुद्र म्हणतो, बाबा गप ना, करू दे ना त्यांना काम करायचं ते, का जीव घालवतोय तू?
अमय म्हणतो, शांतच बसतो मी आता. प्रकाश म्हणतो, चांगला निर्णय आहे. सर्व कपडे बघायला गेले, पण या बायकांना एक पण साडी आवडत नव्हती. गेला 1-1.5 तास त्या साडीतच बघत होत्या. तो दुकानदार पण त्यांना वैतागला होता. शेवटी त्या बिचारा दुकानदाराने केविलवाण्या नजरेने या 5 जणांकडे बघितलं. जणू काय तो त्यांच्याकडे मदत मागत होता. पण त्याने जसं त्यांना बघितलं, त्या 5 जणांनी हात जोडले आणि तोंड फिरून घेतलं. जणू काही आम्ही तुमची काहीच मदत करू शकत नाही असं. पण थोड्या वेळाने त्या सर्वांना कंटाळा आला. तसं त्यांनी मध्यस्थी केली आणि बायकांना स्वतःच्या आवडीची साडी घेऊन दिली. अर्थातच एक साडी नाही, चांगल्या 4-5 साड्या प्रत्येकी घेतल्या. मग हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं आणि मग रिंग खरेदी करायला गेले. मोनिका म्हणते, रुद्र तुला सांग ना कोणती रिंग आवडली ते. रुद्र म्हणतो, तुला जे आवडेल ती घेऊया. मोनिका म्हणते, आपण कपल रिंग घेऊया का? ओके. त्याने दुकानदाराला तसा रिंग दाखवायला सांगितलं. त्यांनी दाखवल्या. मोनिकाला एका वेळेस भरपूर रिंग आवडत होत्या. ती स्वतः कन्फ्यूज झाली होती की कोणती रिंग घेऊ असं. मग रुद्रने तिला एक रिंग चूज केली. तिला पण आवडली ती. त्यांनी ती फायनल केली. राहुल म्हणतो, सावी आपण पण कपल रिंग घेऊया चल. सावी म्हणते, नको, ती खूप महाग असेल, आपण यातलाच बघूया. राहुल म्हणतो, सावी ती स्वस्त आहे की महाग आहे ते बघू नकोस, त्यात माझं प्रेम बघ. आणि मी गरीब नाहीये, एवढं तरी कमावू शकतो की मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकेन. सो डोंट वरी, चल. मग त्यांनी मंगळसूत्र घेतलं आणि निघाले. संध्याकाळी जेवण वगैरे करून सावी आणि मोनिका झोपायला गेल्या. तर मध्ये रुद्रने त्यांना अडवलं. मोनिका, चल झोपायला रूममध्ये. मोनिका म्हणते, अरे पण कोणाला कळलं तर? रुद्र म्हणतो, कोणाला नाही कळत, तू चल. तो बोलला तेवढ्यात मागून त्याच्या कान कोणीतरी घट्ट पकडला. रुद्र म्हणतो, कोण आहे बे, सोड, कान दुखतोय. तो कडवडून बोलला. साक्षी म्हणाली, तुझी आई आहे बे. काय रे, सांगितलेलं ऐकत का नाहीस? जा ग तू मोनिका, जाऊन झोपा. तसं त्या दोघी जाऊन झोपली. साक्षी म्हणाली, आणि तू रे, तिला भेटायला गेला तर बघ, जा झोप जाऊन. तसा तो पण पटकन रूममध्ये गेला. पण 2 मिनिटांनी परत बाहेर डोकावून बघितलं तर आई अजून उभी होती. शेवटी तो जाऊन झोपला. असेच 2-3 दिवस गेले. या दिवसात लग्नाची तयारी एकदम जोरात सुरू होती. आज त्यांचा साखरपुडा होता. बंगल्याच्या गार्डनमध्ये होणार होता. कोणी नातेवाईक नसल्यामुळे थोडीच माणसं आली होती. काही बिझनेसमॅन, हॉटेलचे स्टाफ. श्री, रिया, जीविका, सिद्ध होते. श्री आणि जीविकाचं लग्न झालं होतं. 1 महिना झाला त्यांच्या लग्नाला. तर रिया आणि सिद्धाचा साखरपुडा झाला होता. गार्डन खूप सुंदर प्रकारे सजवलं होतं. स्टेज उभारला होता. रुद्र आणि राहुल स्टेजवर आले, पण या दोघी कुठेच दिसत नव्हत्या. रुद्र म्हणतो, आई कुठेही तुझी सून? साक्षी म्हणाली, अरे असेल इथेच कुठेतरी. रक्षा म्हणते, इथेच कुठे नाही, तो पाणीपुरीचा स्टॉल बघा आधी. सगळ्यांनी तिथे बघितलं तर सावी, मोनिका, रिया आणि जीविका मस्त पाणीपुरी खात होत्या. रुद्र तर मोनिकाकडे बघतच राहिला. ती पाणीपुरी खाण्यात एकदम व्यस्त होती. रुद्रला तिनेच पाणीपुरी ठेवायला सांगितली होती. रुद्र तिच्याकडे गेला. मोनिका. मोनिका म्हणते, रुद्र ये तू पण खा, एकदम मस्त आहे पाणीपुरी. भैया इसको भी 2 प्लेट एक लगा दे. रुद्र म्हणतो, अगं बाई, मुहूर्त जातोय, चल ना. मोनिका म्हणते, हां थांब, 4 पुऱ्या बाकी आहेत तर फक्त थांब. हां तेवढ्यात भटजी बोलले, नवरा नवरी लवकर या, मुहूर्त जातोय. सावी म्हणते, ओ गुरुजी थांबा हो, पाणीपुरी इम्पॉर्टंट आहे, जरा थांबा, तुम्ही 2 मिनिटं. ती त्यांच्यावर ओरडली. तसे ते गुरुजी पुढे काही बोललेच नाही. अमय, यश आणि प्रकाश त्या दोघांवर हसत होते. ते राहुलने बघितलं. तो त्यांना बोलला, तुम्ही हसू नका, तुमच्या बायका कुठे आहेत ते बघा आधी. तो बोलला तसं त्यांनी बघितलं तर त्या तिघी पण पाणीपुरी खात होत्या. तसं त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. शेवटी त्यांचं खाऊन झाल्यावर सगळ्याजणी स्टेजवर आल्या. सर्व विधी पार पडले आणि रुद्र आणि राहुलने त्यांच्या हातात रिंग घातली. मग नंतर त्या दोघींनी त्यांच्या हातात रिंग घातली. तसं सर्वांनी त्यांच्यावर फुलं उधळली. रुद्र म्हणतो, अजून एक गोष्ट द्यायची तुला म्हणत. तो खाली गुडघ्यावर बसला आणि त्याने तिचा एक पाय स्वतःच्या गुडघ्यावर ठेवला आणि तिथे एक अँकलेट बांधलं सोन्याचं. असं ते फुलांचं अँकलेट त्या गोऱ्या पायावर खूप सुंदर दिसत होतं. ते बघून ती खूप खुश झाली. सोन्यासारखं दुकानात तिला ते खूप आवडलं होतं. पण ती कोणाला काही बोलली नाही. पण रुद्रने तिला ते बघतानाच बघितलं आणि तिच्या नकळत त्याने ते खरेदी केलं. राहुल म्हणतो, माझ्याकडे पण तुझ्यासाठी काहीतरी आहे म्हणत त्याने तिच्या हातात घेतला आणि त्यात एक सोन्याचं ब्रासलेट घातलं. नाजूक फुलपाखरांचा डिझाईनचं ते ब्रासलेट खूप सुंदर होतं. सावी म्हणते, अरे पण हे तू कधी घेतलंस? राहुल म्हणतो, आजपर्यंत तुझ्यासाठी काहीच घेतलं नाही, पण मग आज मी हे घेतलं, माझ्याकडून तुझ्यासाठी पहिलं गिफ्ट. तिने मग हसत ते हातात घातलं आणि त्यावर ईथ टेकवले. मग सर्व जेवून
रूममध्ये आराम करायला गेले. उद्यापासून मेहंदी, संगीत, हळद आणि लग्न असे कार्यक्रम होते.